नमस्कार. गराजलो रे गराजलो या नाटकाद्वारे आम्ही जनजागृती करत आहोतच, पण आता साकारली आहे एक खरी चळवळ. आणि ह्या चळवळीच्या माध्यमातूनच घेऊन आलो आहोत लाईव्ह मुलाखत चर्चा सत्र. आता हे लाईव्ह मुलाखत चर्चा सत्र नक्की कशासाठी? तर आपल्या कोकणवासियांना प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींशी गाठभेट घालून देण्यासाठी, त्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि त्यांच्या यशाचा मार्ग सुकर करण्यासाठी. आणि मी रिद्धी पाटील तुम्हा सर्वांचं आजच्या या लाईव्ह मुलाखत चर्चा सत्रामध्ये सहर्ष स्वागत करते. आजचा दिवस म्हणजे गोपाळकाला. आपण नेहमी एक वाक्य म्हणत असतो की एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला कधीच वर जायला मदत करत नाही, पण आजचा दिवस मात्र त्याला अपवादच ठरेल. कारण आजच्या दिवशी एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला वर जायला मदत करतो. तर या आजच्या गोपाळकालाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा देत मी सुरुवात करते आजच्या या लाईव्ह मुलाखत चर्चा सत्राला. आज आपल्या सोबत असणार आहेत माननीय श्री सत्यजित चव्हाण सर. नमस्कार सर. नमस्कार. सर्व टीम मेंबर्सना धन्यवाद. मी माझे विचार तुम्ही जसं आता इंटरव्ह्यू घेऊन तसे मांडत जाईन आणि मला आनंद होत आहे या प्लॅटफॉर्मवर येऊन काही शब्द बोलतो. हे प्रोफेशनने सिव्हिल इंजिनियर आहेत आणि त्याचबरोबर यांचा इमारत दुरुस्तीचा व्यवसाय सुद्धा आहे. यांना निसर्ग संवर्धनाची प्रचंड आवड आहे. गेली 12 वर्ष सातत्याने कोकणात येणाऱ्या हानिकारक प्रकल्पांच्या विरुद्ध ते आवाज उठवत आलेले आहेत आणि त्याचबरोबर निसर्गपूरक विकास व्हावा, पर्यावरणपूरक विकास व्हावा असा त्यांचा निश्चय आहे आणि त्यावर ते सतत काम करत आलेले आहेत. सगळ्यात महत्वाची आणि विशेष गोष्ट म्हणजे ते हे काम कोणत्याही एनजीओ मार्फत किंवा संस्थेमार्फत करत नाहीत. आज ते स्वतःच्या बळावर स्वतःच्या तळमळीने हे कार्य आजपर्यंत करत आलेले आहेत आणि यापुढेही करत राहणार आहेत. कोकणातील युवकांना एकत्र करून कोकणाचा विकास करणं आणि कोकणातील निसर्ग सौंदर्य अबाधित राखून ठेवणं हाच त्यांचं ध्येय आहे. आणि असे हे सत्यजित चव्हाण सर, तुमचं आजच्या या लाईव्ह मुलाखत चर्चा सत्रामध्ये खूप खूप स्वागत आहे सर. धन्यवाद. सर तुम्ही सिव्हिल इंजिनियर. हॅलो सर, तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहात, तुमचा व्यवसाय सुद्धा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला पर्यावरणाची, आपल्या कोकणातील निसर्गाची एवढी आवड आहे. तर सर, ही निसर्गाबद्दलची ओढ तुमच्या मनामध्ये कशा प्रकारे तयार झाली आणि मग या सगळ्या गोष्टींची सांगड तुम्ही कशा प्रकारे घालता? जर सिव्हिल इंजिनियर असलो म्हणजे बिल्डिंग सिमेंट रेती याच्या स्टीलमध्ये बिल्डिंग करत असलो तर मी एक गावाकडची ओढ किंवा कोकणाबद्दलची ओढ लहानपणापासूनच लागली. काही 10 वर्षे 12 वर्षे झाली असं वाटत होतं की कोकणात जाऊन राहावं सर, सॉरी मी तुम्हाला ब्रेक करते, पण तुमचा आवाज फार लहान येतोय. तुम्ही माईक थोडा जवळ घेऊ शकता का? हॅलो, आता येतोय काय बरोबर? आवाज येतोय आता बरोबर? हो हो सर, बोला. येतोय. येस, व्यवस्थित. मला असं वाटलं की कोकणात जाऊन राहिलं पाहिजे, तिकडच्या निसर्गाची ओळख झाली पाहिजे असं वाटत होतं. त्यामुळे मी 2008 आणि 9 साली इकॉलॉजिकल सोसायटी पुणे येथील चांगला कोर्स माझ्या नजरेत आला होता आणि तो मी 1 वर्ष केला. त्यामध्ये बरेच पक्षी असतील, फुलं आणि सगळे वनस्पती असतील किंवा प्राणी जीवन असेल आणि त्याचा इकॉलॉजी म्हणजे बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, इकॉलॉजी म्हणजे काय, त्याचा मानवावर काय परिणाम होतो आणि मानव कसं सहअस्तित्वाने राहू शकतो याच्याबाबत फार डीपली विचार करायला लावणारा तो कोर्स. तो कोर्स झाल्यानंतर त्यावेळी एक कोकणात कॅम्प होता त्यांचा. कोकणात कॅम्पच्या वेळी आम्ही जयगड जिंताल इथे गेलो. तिथे पूर्ण डोंगर खोड एक समुद्रात पूर्ण भराव टाकत होते. त्याच्या आदल्या दिवशी आम्ही समुद्रातल्या जैवविविधता काय असते, त्या भागातली जैवविविधता वेगवेगळ्या प्रकारची असते आणि त्याचा काय परिणाम होईल इकडे भराव टाकल्यावर याच्यावरच विचार करत होतो. आणि दुसऱ्या दिवशी 40% कमीवर प्रोक्लेम वगैरे टाकत असताना आम्ही बघितले. त्यावेळी फारच असं वाईट वाटतं. कोकणामध्ये काय काय होत आहे, कुठले प्रकल्प येत
असल्यासारखं वाटतं. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इकडे कुठलाही निसर्ग आहे तसाच राहावा असं वाटतं. आणि त्या दृष्टीने मी माझे प्रयत्न चालू केले. तिकडे लोकांची भेटीगाठी घेणं, तिकडे कोण कार्य करत आहे, निसर्गाचा अजून अभ्यास करणं, असा हा प्रवास पुढे सुरू झाला. सर, तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचतोय, पण प्रेक्षकांकडून कमेंट येत आहेत की तुमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. तर तुम्ही, आय थिंक तुमचा माईक पुन्हा मागे जातोय सर. प्लीज तुम्ही तो व्यवस्थित सेट करू शकताय का? जरा दुसरा हे लावून बघतो ना. ओके, शुअर सर. सरांनी इथे एका वाक्याचा उल्लेख केला की कोकण हेच त्यांना त्यांचं घर असल्यासारखं वाटतं. हा, आता येतोय का आवाज? आवाज येतोय का आता? हो, आता एकदम हा, ठीक आहे. आपण आता पुढे प्रश्न चालू करूया विचारायला. हो सर, नक्कीच. माझा पुढचा प्रश्न असा आहे सर की तुम्ही आतापर्यंत कोकणातील बऱ्याच हानिकारक प्रकल्पांविरुद्ध आवाज उठवला आहे आणि त्यातलंच एक होतं की नाणार परिसरातील जे रिफायनरी होती ती हद्दपार केली. आता तशीच रिफायनरी एका देवगडमध्ये सुद्धा येत आहे. तर त्याविषयी आपण पुढे बोलणारच आहोत, पण मुळात रिफायनरी म्हणजे नक्की काय हे आपल्या प्रेक्षकांना सांगा. रिफायनरी म्हणजे क्रूड ऑइल असतं, म्हणजे खनिज तेल आपण त्याला बोलतो. आपण जे प्रोडक्ट वापरत असतो म्हणजे पेट्रोल, डिझेल, गॅस, हे काही डायरेक्टली जमिनीतून आपण ते ऑइल काढतो त्याच्यापासून मिळत नाही. त्याच्यावर काही प्रक्रिया कराव्या लागतात आणि या प्रक्रियामध्ये ते काळ्या तेलावर या प्रक्रिया करून पेट्रोल, डिझेल आणि हे गॅस वगैरे बनवले जातात. तर ही प्रक्रिया जी असते ती खूप प्रदूषणकारी असते. त्यामुळे प्रदूषणाचा खूप त्रास होतो आणि म्हणजे खाडे असतील, समुद्र असतील किंवा हवेतील कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईडचे प्रमाण वाढते. आणि मग तिथून आता आपल्या कोकणात काजू, आंबापासून ही पिकं आहेत आणि या पिकांवर बरीचशी आपल्या लोकांची उपजीविका अवलंबून आहे. तर अशा ठिकाणी असले प्रकल्प फार डेंजरस असतात. म्हणजे वातावरणात ऍसिडचं प्रमाण वाढतं, मग पावसाबरोबर ते ऍसिड खाली येऊन तिकडचा फुलोरा नष्ट होतो. आंब्याचं फ्लोरिंग जे असतं, फ्लावरिंग ज्याला म्हणतो, म्हणजे तर ते खराब होऊ शकतं. तर अशा प्रकारे पूर्ण परिसरच एक काळा आणि काळवंडलेला होऊ शकतो. म्हणून तर त्यासाठी विरोध करायचं आम्ही ठरवलं होतं. परंतु जैतापूर प्रकल्पाविषयी आपण ऐकलंच असेल, पण तेव्हा जैतापूर प्रकल्पाचा विरोध चालू असताना याच परिसरात नाणार परिसरात, म्हणजे जैतापूर आणि नाणार अंदाजे 20-25 किलोमीटरच्या अंतरातच येतं. तर आमचं लक्ष होतं की कोकणात कुठे काही प्रकल्प आहेत आणि तवसाळ गुहागरला ही रिफायनरी येत होती. मग त्यानंतर आम्ही इकडे डिसिजन घेतला की रिफायनरीला विरोध करायचा आणि तसं आम्ही माझे 5-6 मित्र आहेत, तर त्यांच्या बरोबर जाऊन आम्ही तिथे जनजागृतीचं काम सुरू केलं. अच्छा, छान सर. साधारणतः या प्रकल्पांसाठी किती जमीन लागते आणि या जमिनीची तडजोड कशा प्रकारे केली जाते? साधारण हे प्रकल्प येत असताना हे आधी आंतरराष्ट्रीय प्रकल्प आहेत. हॅलो, हे आंतरराष्ट्रीय प्रकल्प असतात. म्हणजे अरामको ही सौदी अरेबियाची कंपनी आहे आणि ॲडनॉक ही अबुधाबीची कंपनी आहे. त्या दोघांचा 25% शेअर आहे आणि इंडियन ऑइल ही इंडियन कंपनी 25% आणि 12.5% भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमचा शेअर, असा 100% होतो. तर 50% बाहेरच्या कंपन्यांचा शेअर असणार होता. तर ही इंटरनॅशनली काही आपल्या शासनाने, केंद्र शासनाने करार केले 2016 साली आणि मग सांगितलं आम्ही वेस्ट कोस्ट रिफायनरी, म्हणजे पश्चिम किनारपट्टीवर कोकणात आम्ही रिफायनरी आणू वगैरे, अशा बातम्या यायला लागलेल्या होत्या. नक्की कुठे येत होत्या ते माहीत नव्हत्या. परंतु
एक सर्वे केला गेला. त्या सर्वेमध्ये राजापूरची जमीन जी होती ती साधारण या कंपनीवाल्यांना पसंत पडली होती आणि त्या दृष्टीने त्यांनी मग मंत्रालयात तसं ठरवलं की राजापूरला आणायची. पण हे साधारण सप्टेंबर 16 ची 2016ची गोष्ट आहे. पण सामान्य जे लोक होते राजापूरचे, नाणार परिसरातले 14-15 गावातली ज्यांची जमीन इकडे प्रस्तावित केली होती या प्रकल्पासाठी, त्या लोकांना काहीही माहीत नव्हतं की इथे नक्की काय येणार आहे आणि काय नाही ते. आणि मग वरच्याच लेवलवरून म्हणजे प्रशासकीय लेवलवरून जे गुंतवणूकदार असतात म्हणजे साधारण परप्रांतीय होते ते, की त्यांना टिप्स देण्यात आल्या की इकडे तुम्ही जमिनी विकत घ्या, मग इकडे रिफायनरी होणार आहे, मग त्या जमिनी परत शासन रिफायनरीसाठी विकत घेईल. तर अशा प्रकारे मग तिकडे 1 लाख रुपये एकरी वगैरे असे भाव असताना जमिनीचे व्यवहार सुरू झाले. आणि मग साधारण महाराष्ट्र इंडस्ट्रियल MIDC तर्फे या जमिनी परत घेण्याचं घाटत होतं. त्या साधारण 25 लाख एकरी 18 लाख एकरी असं काहीतरी रेट होणार होता. म्हणजे जवळजवळ 1-1.5 वर्षात त्यांना 4 ते 5 पट फायदा मिळणार होता या गुंतवणूकदारांना. अशा प्रकारे प्रशासकीय लेवलवरूनच यांना टिप्स देण्यात आल्या होत्या आणि अशा प्रकारे जमिनीचे व्यवहार सुरू झाले. लोकांना माहीतच नाहीये इकडे रिफायनरी येणार आहे, पण लोकांना वाटत होतं कोणाला बागायती करायची आहे, कोणाला बाकी काही फार्म हाऊस बांधायचं आहे, म्हणून त्या लोकांनी जमिनी दिल्या होत्या. अच्छा, म्हणजे प्रात्यक्षिकरित्या जी खरी परिस्थिती आहे ती लोकांपर्यंत पोहोचलेलीच नव्हती. बरं, अजून एक हा गोष्ट ज्यावेळी आपल्याकडे येते ती म्हणजे जेव्हा जमिनीचा विषय निघतो. हा सर, बोला. नाही नाही, बोल बोल. ज्यावेळेस जमिनीचा विषय निघतो सर, त्यावेळेला अजून एक महत्वाची गोष्ट कोकणात घडतीये, ती म्हणजे आपले कोकणवासी आपल्या जमिनी काही पैशांनी परप्रांतीयांना विकत आहेत. तर याविषयी तुम्ही काय सांगाल? साधारण काय झालेलं आहे की आपल्या कोकणामधली लोक मुंबईत जी आहेत, म्हणजे मी सर्वच नाही म्हणत आहे, ती हातावर पोट करत असणारी आहेत. म्हणजे कोणी पिऊन काम करतं किंवा स्वयंरोजगार प्लंबरची कामं करतात, पेंटरची कामं करतात, किंवा वॉचमॅनीमध्ये पण आहेत आपले लोक. तर असं म्हणजे फार मोठी श्रीमंत अशी लोक नाही आहेत. पण आता आपण बघितलं असेल की हे आरोग्यावरचा खर्च असतो किंवा शिक्षणावरचा खर्च असतो किंवा इकडे ते राहत असतात ते कुठेतरी चाळीमध्ये किंवा असं कॉमन टॉयलेट असं त्या ठिकाणी राहत असतात. तर त्या लोकांना जेव्हा आता मुलाचं लग्न होतं, 2 मुलं असतात, मुली असतात, तेव्हा एक फ्लॅट रूम घ्यायची गरज पडते. अशा वेळी त्यांच्याकडे एवढा पगार नसतो की ते घेऊ शकतात. मग अशा वेळी त्यांना ती जमीन दिसू लागते गावाकडची, की जमीन विकू दे, गावाकडचा एक तुकडा जमिनीचा काढून टाकला तर आपल्याला याच गरजा आपल्या पूर्ण होतील. साधारण या गरजेपोटी ते विकत घेत असतात मुंबईतले फ्लॅट वगैरे. आणि अशी आणि कुठे हेल्थ इमर्जन्सी आली कोणाला, म्हणजे काही हार्ट सर्जरी असेल, काय आलं असेल किंवा लग्नाचा खर्च असेल मुलीच्या मुलाचा, तर अशा वेळी अशा जमिनी जमॅक्स करून विकल्या जातात. तर त्या बेसिक म्हणजे आपल्या मूळ म्हणजे आर्थिक अवस्था कमजोर असल्यामुळे आणि ऍसेट म्हणून ही जमीन दिसत असल्यामुळे अशी डिसिजन घेतली जातात. आणि जास्त करून घेणारी मंडळी ही परप्रांतीयच असतात. कारण साधारण मराठी माणसाकडे परत गावकरी म्हणजे शेजारचा जमीन होल्डर घेतला पाहिजे असं पाहिजे, पण त्याच्याकडे एवढे पैसे नसतात की आपल्या बाजूचा तुकडा विकत घेऊन त्याची गरज असेल त्याची गरज पूर्ण करू शकेल. बरोबर म्हणालात सर, की आर्थिक अडचणी असतात आणि त्या आर्थिक अडचणींमुळे त्यांना ते जमीन विकणं भाग पडतं. पण दुसरीकडे आपण अशी ही गोष्ट बघतो की कोकणामध्ये आपण जर त्याच जमिनीमध्ये कष्ट केले आणि तिथे जर आपण पीक घेतलं म्हणा किंवा आणखी दुसरा कोणता जर व्यवसाय उभा केला, थोडे काही पैशांची तिथे गुंतवणूक करून, तर नक्कीच त्यांना तिथून आर्थिक नफा सुद्धा प्राप्त होऊ शकतोय. तर या दृष्टिकोनाने सुद्धा लोकांनी त्या जमिनीकडे बघितलं पाहिजे, कारण जमीन ही फक्त विकण्यासाठीच असते असं नाहीये. त्यामुळे नक्कीच या गोष्टीकडे लोकांनी नीट पणे पाहिलं पाहिजे. सर, आपला पुढचा हॅलो.
माझा आवाज येतोय? हॅलो सर, माझा आवाज येतोय? हॅलो. सर, माझ्यापर्यंत तुमचा आवाज नाहीये. अ, हॅलो. सर, तुमचा आवाज सुद्धा नाहीये. सर, तुम्ही काहीतरी बोलू शकताय प्लीज? सर, तुमचा आवाज येत नाहीये. माझा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय. आय थिंक माझा आवाज तुम्हालाही पोहोचतो आहे, पण तुमचा आवाज मलाही पोहोचत नाहीये आणि प्रेक्षकांना सुद्धा पोहोचत नाहीये. या तांत्रिक अडचणींमुळे आपण इथूनच पुढे कंटिन्यू करतोय. सर, तुमचा कॉल म्यूटवर गेलेला आहे का? तुमचा व्हॉइस म्यूट गेलेला आहे, एकदा चेक करा. हॅलो.
माफ करा, काही तांत्रिक अडचणीमुळे आपल्याला थोडं थांबावं लागलं होतं, पण आपण मुलाखत जिथे थांबली होती तिथूनच पुढे सुरू करूया. तर सर, मी तुम्हाला असं विचारत होते की जैतापूर प्रकल्प समितीचं अध्यक्षपद तुमच्याकडे होतं, तर या जैतापूर प्रकल्पाचं पुढे नक्की काय झालं आणि त्याचं कार्य कशा प्रकारे चालू होतं याबद्दल आम्हाला सांगा. साधारण आपल्याला जैतापूर प्रकल्पाचा लढा 2002, 9, 10, 11 साली सुरू होता. तर त्यावेळी साधारण तो चर्चेत होता. नंतर साधारण आपल्याला असं लोकांना माहित नाही, कारण तो पेपर मधून आणि किंवा चर्चामधून तो आउट निघून झाला होता. जैतापूर प्रकल्प हा 9,900 मेगावॅट ऊर्जा निर्मितीचा अणुऊर्जा प्रकल्प आहे. हा जगातील सर्वात मोठा प्रकल्प प्रस्तावित आहे. आपल्या कोकणामध्ये जैतापूर म्हणजे राजापूर तालुक्यात विजयदुर्ग किल्ल्याच्या अपोजिट मध्ये जो सडा आहे तिकडे हा प्रकल्प प्रस्तावित आहे. 2008-9 साली हा प्रस्तावित झाला होता. इंडो US न्यूक्लिअर डील जी 2008 साली झाली होती त्याच्या अंडर हा प्रकल्प इथे आणायचं ठरलं होतं. परंतु अणुऊर्जा प्रकल्प हे जागतिक लेवलला असे विनाशकारी मानलेच जातात, कारण चेर्नोबिल 1986 आणि फुकुशिमा 2011 या साली खूप मोठा तिकडे स्फोट होऊन परिसरातली जनतेला प्रॉब्लेम झाले होते. पूर्ण परिसर कायमचा बाद झाला होता, कारण त्यातून किरणोत्साराची बाधा होऊन कॅन्सर आणि इतर अनेक रोग होतात आणि ते कायमचे पृथ्वी तळावरचा तो एरियाच बाद होतो. म्हणून म्हटलं आम्हाला कोकणात असा डेंजरस प्रकल्प नको, म्हणून ते आंदोलन सुरू झालं होतं. पण 2011ला फुकुशिमा जपानी ते मोठा अणुप्रकल्प होता तिथे अपघात होऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. त्यामुळे जागतिक लेवलला जे अणुप्रकल्प बांधायचे नवीन होते ते थांबले होते. तर आपल्या इकडे पण 2011 नंतर त्यांचा आपल्या फ्रान्सचा कंपनीचा अरेवा नावाची कंपनी होती. त्या कंपनीचा जैतापूरला प्रकल्प बांधण्याचा शासनाशी करार झाला होता. परंतु त्यानंतर त्यांच्या जागतिक लेवलला ती कंपनी डबघाईला गेली. 2015 साली ती बँकरप्ट म्हणून घोषित करण्यात आली. त्यानंतर फ्रान्स सरकारने दुसरी कंपनी EDF इलेक्ट्रिसिटी दी फ्रान्स या कंपनीला जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प बांधण्यासाठी करारबद्ध करायला सांगितलं भारत सरकारशी. त्या सरकारने 2017-18 मध्ये स्वतःची ऑफर दिली आहे, किती कोटी खर्च आहे आणि किती रुपयाला वीज मिळेल वगैरे, पण त्यावर अजून पुढे काहीही काम झालेलं नाहीये. जमीन मात्र जबरदस्तीने संपादित करण्यात आलेली आहे. लोकांनी असं म्हटलं जातं जैतापूर प्रकल्पासाठी लोकांनी जमिनी दिल्या. लोकांनी जमिनी नाही दिल्या. शासनाने जबरदस्तीने जमिनी अक्वायर करण्याच्या कायद्याखाली त्या राष्ट्रीय हिताचा प्रकल्पाच्या म्हणून एक कारवाई करून त्या जमिनी ताब्यात घेतलेल्या आहेत. नंतर त्याचं कॉम्पेन्सेशन लोकांना त्यांच्या बँकेमध्ये त्यांनी दिलं होतं. परंतु जबरदस्ती आजही लोकांचा तिथे विरोध आहे. जास्त करून साखरी नाटे येथील मच्छीमार समाजाचा तिथे विरोध आहे. आणि मुख्य मुद्दा म्हणजे तिथून तो जैतापूरची जी साईट आहे त्याच्या खालून भूभ्रंश रेषा जाते, म्हणजे भूकंप रेषा जाते, आणि त्याचा अभ्यास अजूनही भारत सरकारने केलेला नाहीये. हा आमचा प्रमुख आक्षेप आहे. आणि समुद्रात जे 5,200 कोटी लिटर दररोज गरम पाणी सोडल्यामुळे तिकडचा रत्नागिरीचा आणि विजयदुर्ग परिसरातला जो समुद्र आहे तेथील जैवविविधता नष्ट होईल, मासेमारी नष्ट होईल. हा जो आम्ही प्रूफ देऊन आम्ही सांगतो की आमच्याकडे असे अहवाल आहे की यामुळे आम्ही या प्रकल्पाला विरोध करत आहोत. आणि सध्या तरी तिकडे कुठलंही काम असं जास्त चालू झालेलं नाहीये. फक्त ऑफिस आणि जस्ट फायनल करार फ्रान्स सरकार बरोबर अजूनही झालेले नाही आहेत. त्यामुळे ते स्टेटस को आणि बंद स्थितीत तो प्रकल्प पडलेला आहे आणि जनता तिथली विरोधातच आहे. पण आता किती आज 12-13 वर्ष झालेली आहेत त्या आंदोलनाला. तर दररोज काही आंदोलन होत नाहीत, पण ज्यावेळी एखादी न्यूज येते, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष येतात किंवा एखादा जैतापूर विषयीचा काही विषय चर्चेला जातो, त्यावेळी लोक तिथली प्रोटेस्ट करत असतात. आणि 18 एप्रिल 2011 रोजी तब्रेज सायकर नावाचा तिकडे आंदोलनात एक शहीद झाला होता पोलिसांच्या गोळीबारात. तर त्याची जन्मस्मृती दिन आम्ही दरवर्षी जैतापूर आंदोलनाला प्रेरणा देण्यासाठी पाळत असतो. आणि बऱ्याचशा RTI खाली किंवा बरीचशी माहिती हे करून त्या प्रकारे आंदोलन सुरू झालेले. आत्ताच खासदार विनायक राऊत यांनी जैतापूर इथे अणुऊर्जा प्रकल्प न करता सोलार प्रकल्प करावा अशी मागणी केलेली आहे संसदेत. अच्छा, छान सर, तुम्ही खूप छान माहिती देत आहात आम्हाला. आपला पुढचा प्रश्न असा आहे सर की तुम्ही आतापर्यंत कोकणातील अनेक हानिकारक प्रकल्पांना विरोध दर्शवलेला आहे, तर या साधारण प्रकल्पाच्या अनुभवाविषयी आम्हाला काय सांगाल? माझी सुरुवात झाली कळणी मायनिंग. सिंधुदुर्गात दोडामार्ग मध्ये कळणी गाव आहे. तिथे एक
मेटल्स अँड मिनरल्स प्रायव्हेट लिमिटेडची एक मायनिंग हे करायला. आणि दोडामार्गचा तो पश्चिम घाटात येणारा भाग आहे. पश्चिम घाटात म्हणजे पूर्ण जंगल तोडून तिकडे मायनिंगचा प्रकल्प करण्याचं ठरलं होतं. तर त्यावेळी फार नवीन होतो, सुरुवातीला म्हणजे कोर्स पूर्ण झाला होता. तर आम्ही त्यावेळीच्या आंदोलक वैशालीताई पाटील यांच्याबरोबर तिथे गेलो. तिथे दहशतीचं वातावरण होतं, प्रशासनाची खूप होती. अशा प्रकारे तिकडून आंदोलनाची सुरुवात झाली. तर पहिलं म्हणजे आम्ही शिकलो की लोकांशी तुम्हाला कनेक्ट व्हावं लागतं. म्हणजे लोकांना प्रकल्प नको असतात, पण त्यांना कळत नसतं की कसं करायचं असतं, विरोध कसा करायचा असतो. मग याच्यामध्ये मी प्रक्रिया समजून घेतल्या. म्हणजे एखादा प्रकल्प येतो म्हणजे नक्की काय असतं. म्हणजे आता पहिला म्हणजे त्यांचं ऍप्लिकेशन गव्हर्नमेंटकडे जातं, मग गव्हर्नमेंट कडून ते मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट कडे जातं, मग मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट मग त्यांना पर्यावरण आघाताचा अहवाल, म्हणजे प्रकल्प जर झाला तिथे तर पर्यावरणावर काय परिणाम होतील याचा एक अभ्यास करायला सांगतं. मग तो ग्रामपंचायत लेवलला येतो आणि मग तिकडे जनसुनावणी होते त्या अहवालाच्या ऑब्जेक्शनवर. आणि मग त्यानंतर ऑब्जेक्शनवर उत्तर देते आणि एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स म्हणजे पर्यावरणीय मान्यता अशी प्रकल्पाला मिळते. आणि मग प्रकल्पाचं ऍक्च्युअल काम त्यानंतर सुरू होऊ शकतं. या प्रक्रियेमध्ये प्रत्येक प्रक्रियेमध्ये काय लूप होल्स आहेत किंवा काय आपण फरक करू शकतो याचा आम्ही अभ्यास पूर्ण केला. आणि मग एक 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 प्रकल्पाविषयीची माहिती घेऊन आम्ही याच्यात आलो. दुसरा प्रकल्प आंदोलनात म्हणजे मी प्रत्यक्ष नव्हतो, पण मुंबईवरून त्यांची आरटीआय वगैरेची कामं, एमपीसीबीची करायचं, म्हणजे जिंदाल जयगड येथील कामं आणि थोडंफार फिनोलेक्स पावस इथे जो प्रकल्प आहे त्याच्यावर करत होतो. पण 2009 आणि 10 पासून जैतापूर प्रकल्पाच्या आंदोलनात पूर्णपणे उतरलो आणि तिकडच्या लोकांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही लढवतो. पहिलं म्हणजे नेतृत्व हे लोकल असावं, स्थानिक असावं. त्यामुळे आम्ही कुठलंही आंदोलन करताना स्थानिकांच्या हातातच ते नेतृत्व देत होतो. जसं नाणार रिफायनरी येथेही श्री अशोकदादा वालम हे जे पडवे गावचे सुपुत्र, नाणार परिसरातल्या गावाचे, त्यांची स्वतः ते प्रकल्पग्रस्त आहेत. त्यांनी हे आंदोलनाचं नेतृत्व स्वीकारलं आणि आम्ही बॅकस्टेजला त्यांना सगळी माहिती पुरवणं, तांत्रिक लिखाण करणं किंवा इतर काही मार्गदर्शन असतील अशी भूमिका स्वीकारली होती. आणि अशा प्रकारे एक म्हणजे प्रकल्प येताना पूर्ण काय होतं आणि प्रशासकीय अडचण, कोण काय राजकीय लोकांचं काय म्हणणं असतं, राजकीय लॉबिंग करण्यासाठी सर्व पक्षाच्या नेत्यांना आम्हाला भेटावं लागतं. तर कुठला पक्ष नक्की काय भूमिका घेऊ शकतो आणि यांची काय इंटरेस्ट असू शकतात, प्रशासनाचे, कलेक्टरचे, तहसीलदारांचे काय इंटरेस्ट असू शकतात. आणि बरेचसे कॉर्पोरेट जे असतात म्हणजे ज्यांना प्रकल्प राबवायचा असतो त्या कंपन्या कशा प्रकारे लोकांना पैसे देऊन विकत घेऊ इच्छितात वगैरे, या सगळ्या प्रकारचा पूर्णपणे अनुभव 12 वर्षात आम्ही कोळून प्यालेलो आहे. तर आता सगळ्यांची मी नावं घेऊन काही बोलत नाही, आपला इंटरव्ह्यू पब्लिक आहे म्हणून, परंतु फार वाईट अनुभव आहे. म्हणजे शासन, प्रशासन आणि उद्योगपती यांची ही काय माहिती भस्मासुरी युती असते की सामान्य माणसाला फसवून, त्याला देशोधडीला लावून, त्याला रोजगाराचं गाजर दाखवून त्याला म्हणजे उकडूनच फेकायचं असतं त्यांना. तर म्हणून आपली गावं, आपली जमीन वाचवून आपला स्वयंरोजगार जो निसर्गपूरक आहे तो करून आपलं जीवन आणि कोकण वाचवणं हाच सगळ्यांचा उद्देश असला पाहिजे. अगदी नक्कीच सर, खूप बरोबर बोललात तुम्ही. कारण याचा विचार करणं आणि आपल्या जमिनी वाचवणं हे अर्थात आपल्याच हातात आहे आणि याचा खरंच लोकांनी खूप मनावर घेऊन विचार केला पाहिजे. आणि यासाठीच आपण अशा लाईव्ह मुलाखत चर्चासत्र आपण घेत असतो आणि यातूनच लोकांना आपण जागृत करत असतो. सर, आपला पुढचा प्रश्न असा आहे की सिंधुदुर्ग देवगड येथे हा रिफायनरी प्रकल्प आता येतोय, ह्या प्रकल्पाचा तिकडच्या कोणकोणत्या व्यवसायांवर दुष्परिणाम होऊ शकतो? साधारण अशी न्यूज आहे, कारण देवगड पंचायत समितीच्या समितीने नाणार प्रकल्पाला पाठिंबा दिला वगैरे, पण नाणारमध्ये आता नाणार परिसरात हा प्रकल्प येणं दुरापास्त आहे, कारण तिथली जनता एक तर पूर्ण विरोधात आहेत आणि ऑलरेडी तिकडे हा प्रकल्प एकदा रद्द करण्यात आलेला आहे. आणि सध्या मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांनी हा प्रकल्प स्वतःहून रद्द केलेला आहे. तर ते स्वतःहून हा प्रकल्प आणणार नाही. त्यामुळे दुसरी अल्टरनेटिव्ह जागा, आता सौदीची अरामको कंपनी आणि त्या कंपन्या आहेत, त्यांना घाई झाली की आम्हाला कुठली तरी जागा द्या. तर मध्ये पालघरची जागा आहे, मध्येच कोणीतरी बोलतं की रोह्याला हा प्रकल्प होतोय वगैरे. आणि आता हवं अशी उठते आहे की देवगडात प्रकल्प आहे. साधारण बऱ्याच वर्षापूर्वी देवगडला गिरिये येथे औष्णिक ऊर्जा प्रकल्प होता, सर्वात मोठा औष्णिक ऊर्जा प्रकल्प होणार होता.
पण त्यावेळी तिकडच्या जनतेने तो तिकडून परतावून लावला होता. कारण देवगड हे आपल्याला माहिती आहे की आंब्यासाठी देवगड हे फेमस आहे. देवगड आंबा हा सर्वात टेस्टी आणि फेमस मानला जातो. तर तिकडे आहे या जर रिफायनरी आली आणि तिकडे जर असं काळवंडलेलं वातावरण झालं तर आंब्याचा लागणारा मोहर, आंब्याचं फ्लॉवरिंग आहे ते जर खराब होऊ लागलं, काजूचं फ्लॉवर खराब होऊ लागलं आणि परत तिकडचा समुद्र, देवगड, विजयदुर्ग भागात बऱ्याच मोठ्या प्रमाणावर मासेमारी होते. तर त्या मासेमारीला असलं ऑइल असलेला समुद्र नाही चालू शकत. त्यामुळे मासेमारी आणि बागायत या दोन्ही भागांवर, दोन्ही उपजीविकेच्या साधनांवर स्थानिक लोकांचा परिणाम होणार होता. त्यामुळे तिकडेही हा प्रकल्प येऊ नये आणि सेम पोझिशन नाणार आणि राजापुरातच होती. त्यामुळे इकडेही प्रकल्प येत नाही आणि तिकडेही येऊ नये अशी आमची इच्छा आहे. तर साधारण तिकडची जनता खूप जागरूक आहे. देवगडचे बागायतदार खूप मोठ्या प्रमाणावर या प्रकल्पाला विरोध करतील अशी आमची आशा आहे. अगदी नक्कीच सर. आपल्याला अजून एक प्रश्न असा आहे की आता जसं आपण व्यवसायांवर होणाऱ्या परिणामांबद्दल बोललो, तसंच हेच काही परिणाम असतात जे आपल्या मानवी जीवनावर सुद्धा होणार असतात. तर मग या हानिकारक प्रकल्पांचा मानवी जीवनावर कोणता परिणाम होऊ शकतो? हा, आता वेगवेगळे परिणाम. आपण पहिलं मायनिंगचं बघितलं तर मायनिंगमुळे डोंगर पोखरल्या गेल्यामुळे भूजल पातळी आहे ती खाली जाते. त्यामुळे मायनिंगच्या आजूबाजूच्या विहिरी आटतात किंवा पाणी प्रदूषित त्यांना मिळू लागतं. आणि मायनिंगमुळे काय होतं की धूळ उडत राहते, तिकडे डंपर्स कायमची वाहतूक चालू असते. त्यामुळे श्वसननलिकेचे अस्थमा आणि फुफ्साचे रोग ते चालू होतात आणि स्किन पण रोग ते चालू होतात. दुसरं म्हणजे जैतापूरच्या अणुप्रकल्पामध्ये किरणोत्साराबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे की बरेचसे स्त्रियांचे रोग आणि नंतर कॅन्सर वगैरे असे रोग बऱ्याचशा प्रमाणात होतात आणि ते मोठ्या प्रमाणावर परिसरात पसरू लागतात. तिसरं म्हणजे रिफायनरीमध्ये आपण बघितलं की ते प्रदूषण होतं किंवा पाण्यामध्ये प्रदूषण होतं त्यामुळे, आणि श्वसनाचे रोग आणि बरेचसे कॅन्सर वगैरे असे रोग रिफायनरीमुळे होत असतात. आणि या रोग आता जरी बरीचशी म्हटलं जातं की बरीचशी टेक्नॉलॉजी आहे प्रदूषणाला आळा घालणारी वगैरे, पण साधारण ह्या ज्या कंपन्या असतात, कारण त्यांचं मोटिव्ह असतो प्रॉफिट. सर्वच गोष्टी याला करायला गेलं, कारण आज आपण लोटे परशुरामला बघतो आहोत, तिथे केमिकल झोन आहे, फार्मा कंपन्या आहेत, खत कारखान्याचे आहेत, खताच्या कंपन्या आहेत वगैरे. तिथून आपण 15 मिनिटंही जाताना नाक बंद करून जावं लागतं. जर हे प्रदूषण होत नाही किंवा प्रदूषणावर यांनी खर्च केला प्रदूषण होऊ नये म्हणून, तर तो जो प्रॉफिट मध्ये लॉस होत असतो त्यांना. कारण 10 रुपये प्रॉफिट असेल त्यांना तिकडे 5 होते. आणि याला एक्सटर्नलायझेशन ऑफ द कॉस्ट म्हणतात. म्हणजे तुम्हाला जो खर्च होणार असतो ना, त्याचे परिणाम तुम्ही लोकांना भोगायला लावता. म्हणजे वशिष्ठी नदीमधले मासे मरतील किंवा आज तिकडचा जमिनीतलं पाणी काळं निघतं खेड लोटे परशुराम मध्ये. तर असे परिणाम ते लोकांना, परिसरातल्या जनतेला, निसर्गाला भोगावे लागतात आणि यांचा प्रॉफिट अबाधित राहतो. आणि कारण प्रॉफिट मोटिव्ह कॉर्पोरेटचा हा निसर्गाला बरोबर म्हणजे प्रदूषित करायला त्यांना भाग पाडत असतो. अगदी बरोबर सर. तुमच्या निमित्ताने आज या सगळ्या गोष्टी खूप मुळापासून लोकांपर्यंत पोहोचत आहेत आणि या मनावर या गोष्टी घ्याव्यात स्थानिक लोकांनी आणि याचा विचार करूनच त्यांनी हा विरोध उचलावा आणि विरोध करावा. सर, आपल्याला गेल्याच महिन्यात एक अशी बातमी आली होती की जपानचं एक जहाज चीन आणि सिंगापूर मार्गे ब्राझीलला जात होतं. जात असताना दक्षिण मॉरिशस मध्ये ते अडलं आणि तिथेच त्याची तेलगळती सुरू झाली आणि साधारणतः 4000 टन ऑइल इंधन त्यातून गळायला सुरुवात झाली आणि याचा खूप मोठा परिणाम तिथल्या मच्छीमारावर आणि तिथल्या जैवविविधतेवर, पाण्यातील जैवविविधतेवर झाला. आणि त्याच वेळेला मॉरिशसने जी आणीबाणी घोषित केली, पर्यावरणीय आणीबाणी घोषित केली. तर तसंच काहीसं आपल्याकडे सुद्धा होणार होतं, कारण पूर्वीच्या नाणार प्रकल्पासाठी विजयदुर्ग बंदर प्रस्तावित केलं होतं. तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल सर? जेव्हा नाणारमध्ये रिफायनरी प्रस्तावित झाली होती त्यावेळी नुसती कारण इकडे क्रूड ऑइल आहे, जे खनिज तेल आहे ते आपल्याकडे मिळत नाही, ते गल्फमध्ये मिळतं, म्हणजे आखाती देशांमध्ये. आपल्याकडे जे येणार होतं ते सौदी अरेबियातून जास्त तेल येणार होतं आणि अबुधाबी मधून येणार होतं. तर हे ज्यावेळी मोठ्या मोठ्या वेसल्स म्हणजे जहाज, म्हणजे ऑइल टँकर ज्याला म्हणतात, अशा जहाजातून येतं इथे आणि तिकडे ते खाली येऊन आणि मग तिथून मग ते रिफायनरिंग नाणारमध्ये येणार होतं आणि नाणारमधून रिफाईन झाल्यावर मग परत ते एक्सपोर्ट पण त्याच मार्गाने होणार होता. हा प्रकल्प काही आपल्या स्वतःच्या गरजेसाठी नव्हता, तर एक्सपोर्ट ओरिएंटेड प्रकल्प होता. तर अशा प्रकारे ज्यावेळी दररोज बरीचशी शिप्स येत राहतात
तेव्हा एखाद्या शिप मध्ये गळती होऊ शकते. आज मॉरिशसला आपण बघितलं तर ते असं तेल वाहू जहाज नव्हतं, तिकडे 4,000 टन जे आहे ते इंधन होतं तिकडचं. आणि त्या इंधनातून त्यातले 1,000 टन ऑलरेडी ऑइल वाहून गेलेलं आहे आणि ते शिप पूर्ण आता बुडाल्यावर तर पूर्णच्या पूर्ण ऑइल बाहेर पडण्याचा पोचायचा धोका पोचतो. अशी बरेचसे पूर्वी चिलीमध्ये आणि म्हणजे दक्षिण अमेरिकेत ही अशा प्रकारची गळती झाली होती. तर आजही तिकडची जैवविविधता तिकडून परत सावरू शकलेली नाहीये, कारण ऑइलमुळे तो ऑक्सिजन खाली न गेल्यामुळे सर्व मासे आणि जैवविविधता सगळं खराबच होते. आणि मॉरिशसचा मुख्य म्हणजे आपल्याला माहिती आहे, मॉरिशस हे पर्यटनासाठी फेमस आहे आणि त्यांची सगळी इकॉनॉमी ही म्हणजे आर्थिक अवस्था आणि उपजीविका ही पर्यटनावर अवलंबून आहे. आणि अशी असताना मग तिकडे ऑइल सगळं पसरल्यावर आता तिकडे कोण पर्यटक जाणार आहे? तर अशा प्रकारे आपल्याला आपला निसर्ग, आपली उपजीविका वाचवायची असेल तर अशा प्रकारचा डेंजर किंवा अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणावर तेल वाहतूक आपल्या बंदरात होऊ नये असं प्रामाणिकपणे वाटतं. अगदी बरोबर सर. खरंच खूप छान माहिती तुम्ही देत आहात, छान मार्गदर्शन करत आहात. सर, आपण जसं हानिकारक प्रकल्पांविषयी बोलतो आहोत की कोकणामध्ये हानिकारक प्रकल्प येत आहेत आणि त्याचा खूप मोठा परिणाम तिथल्या व्यवसायावर आणि मानवी जीवनावर सुद्धा होऊ शकतो, हे सगळे विषय आहेतच. पण याच्याच दुसऱ्या बाजूला असेही काही व्यवसाय असू शकतात की ज्याचा परिणाम तिथल्या लोकांवर होणार नाही, ज्याचे दुष्परिणाम होणार नाहीत, किंबहुना तिथे प्रदूषण होणार नाही, पण तरीही त्यातून लोकांना रोजगार मिळू शकतो. तर अशा व्यवसायांविषयी तुम्ही काय सांगाल? असे व्यवसाय कोकणामध्ये येऊ शकतात का, आणि कुठले व्यवसाय अशा प्रकारचे आपण कोकणामध्ये आणू शकतो? आता माणूस म्हटला की त्याला रोजगार हवाच, आणि आपण ज्या काय म्हणतात इकॉनॉमी मध्ये राहतो त्यात पैशाला नक्कीच महत्व आहे. आपल्याला पैसे कमवावेच लागतात, कारण मग अशी म्हटल्याप्रमाणे घरात घर बांधायचं असेल किंवा आरोग्य व्यवस्था असेल किंवा मुलाचं शिक्षण असेल किंवा अशा बऱ्याचशा रोज डेली लाईफच्या नीड्स असतील, त्याच्यासाठी पैसा कमवायचा झाला तर कोकणात आणि कोकणाचा निसर्ग वाचवून जर आपल्याला पैसा पण जनरेट करायचा असेल तर त्यामध्ये आम्ही बरेचसे ऑप्शन असे सांगत असतो लोकांना की एक तर पहिलं म्हणजे आपली आंबा आणि काजू ही बेसिक इकॉनॉमी आहे, ती आतापर्यंत चांगली चालू आहे. परंतु लोकांना आम्ही सांगतो की जरा ते कल्टार कमी वापरा, जरा फवारण्या कमी करा, कारण त्यामुळे आंब्याची क्वालिटी घसरत चालली आहे. यावर्षी आपण बघितलं असेल रत्नागिरी आणि देवगडच्या आंब्याचे बरेचसे आतमध्ये कापल्यावर गार मिळणे वगैरे प्रमाण चालू होते, म्हणजे थोडस नाव खराब होऊ नये म्हणून. तर म्हणून ते जरा नीट चांगल्या प्रॅक्टिसेस आपण वापरल्या तर त्यामध्ये ही आपली इकॉनॉमी बऱ्या प्रकारे चालू शकते. दुसरं म्हणजे भाज्या. आपल्याकडे भाज्या ज्या येतात त्या वरतून येतात, वरतून म्हणजे कराड, मिरज, कोल्हापूर भागून येतात. आपल्याकडे मळेच्या मळे असे पडलेले आहेत आणि तिथे आपण स्वतः मेहनत करून त्या पिकवायचं कष्ट उचलत नाहीये. बरेच माकडांचा त्रास आहे, कोण म्हणतं पाणी नाही मिळत आहे, पण या आरामात आपण मात करू शकतो. त्याची बरीचशी उदाहरणं कोकणात आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे या सगळ्या फूड प्रोसेसिंग उद्योग, म्हणजे करवंद असतील, जांभूळ असतील, फणस असतील, अशी बरीचशी प्रोडक्ट आहेत आपल्याकडे. त्याच्यावर फूड प्रोसेसिंग करून आपले ते करू शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे बांबू आणि काळी मिरी ही दोन उत्पादन आहेत. काळी मिरी म्हणजे एक मसाल्याचा पदार्थ आहे आणि तिकडे केरळमध्ये मोठ्या प्रमाणावर त्याची लागवड झालेली आहे. आणि नियरली त्याला फक्त तुम्हाला एखाद्या झाडावर सोडून द्यायची असते आणि 1-1.5-2 वर्षांनी तुमचं उत्पादन चालू होतं. ते 7-8 वर्ष उत्पादन चालू राहतं. अशा प्रकारे एका झाडामागे 3-4 हजार रुपये तरी वर्षाला मिळू शकतात, फक्त एका झाडावर एक वेल सोडल्यामुळे. अशा प्रकारे ते होऊ शकतं. आणि दुसरं म्हणजे बांबूला एक डिमांड आता खूप आहे, कारण त्याच्यामध्ये फर्निचर बनवणं आणि बरेचसे प्लाय बनवणं आणि बरेचसे बांबूचे उपयोग आहेत. आणि बांबू सध्या कमी पडतोय आणि आपल्या बजेटमध्ये केंद्र सरकारच्या बांबू मिशन पण एक त्यांनी काही करायचं ठरवलेलं होतं. त्यामुळे बांबू पण लागवड केली की 2 वर्षात तो येऊ शकतो आणि कुठलेही झाड न होता 4 झाडांच्या मध्ये पण बांबू, उतारावरच्या जमिनीवरही बांबू लावू शकतो आणि चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतो. एक तिसरं म्हणजे आपल्याकडे एखादं मोठं विद्यापीठ, कोकण विद्यापीठाची आपली मागणी आहे, स्वतंत्र कोकण विद्यापीठ, आणि त्याला अनुसरून कोकणातली जी जीवनशैली आहे, कोकणाचा निसर्ग आहे, याचा अभ्यासक्रम डेव्हलप करू शकतो. मध्येच आपले IT पार्कचं पण कोकणात आणण्याचं चाललंय, त्याच्यावरही आपण चांगलं होऊ शकतो. कोकणातल्या मुलांना मग इकडेच चांगलं, कारण IT हाच आपल्या आता जीवनाचा भाग झालेला आहे. आपले कॉम्प्युटरचे आपले सगळे सॉफ्टवेअर असतील किंवा सगळ्या कंपन्या त्याच्यावरच चालतात, तर त्याचं शिक्षणही आपल्या कोकणातल्या मुलांना इकडे IT पार्क आल्यावर मिळू शकतं. आताच खासदार विनायक राऊतांनी जैतापूरच्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या जागी सोलार पॉवर आणावी असं म्हटलेलं आहे. तर सोलारमुळे त्या मानाने कमी प्रदूषण असतं आणि
बऱ्याचशा तिकडे त्याला प्रदूषण नसल्यामुळे आणि रोजगारी बऱ्यापैकी तिकडे उपलब्ध होऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे आपलं मॅन्युफॅक्चरिंग उद्योगांमध्ये जे असेंब्लिंग उद्योग असतात, म्हणजे त्याचे पार्ट येतात आणि इकडे तुम्ही असेंबल करत असता. जसं मर्सिडीजचा किंवा पिंपरी चिंचवड, जुन्नर या भागात जे ऑटोमोबाईल क्षेत्र आहे, तिथे ते मॅन्युफॅक्चरिंग ते असेंबल होतात, गाड्या असेंबल होतात, ट्रक असेंबल होतात, बाईक वेस्पाचा इकडे बारामतीच्या इथे वेस्पा स्कूटरचा आहे. तर अशा याच्यामध्ये असेंबलिंग उद्योगामध्ये फार प्रदूषण नसतं, म्हणजे तिकडे फक्त असेंबल होत असतं आणि प्रोडक्शन फायनल प्रोडक्ट तयार होत असतात. तर असे प्रकल्पही थोडे इंजिनिअरिंग उद्योग आले तरी काही हरकत नसते. तर अशा प्रकारचे उद्योग आपल्याकडे आणावे अशी आमची इच्छा आहे सरकारने. त्यासाठी आपल्याला कोकणी माणसाला तसे उद्योग डिमांड करणे, आमच्याकडे काय पाहिजे आणि काय नको अशी एक लिस्ट प्रत्येक कोकणी माणसांकडून, म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून मोठ्या संख्येने सरकारकडे दिली पाहिजे की आमच्या कोकणासाठी अशी अशी पॉलिसी बनवा आणि ते सांगावं. कारण आपण तशी डिमांड नाही केली तर शासन कॉर्पोरेटला म्हणजे इंडस्ट्रीजला पाहिजे तशा पॉलिसी बनवत असतो. आपण आपली लोकशाही म्हणजे एकदा मतदान दिलं आणि 5 वर्ष चाललं असं होत नाही. आपल्याला डिमांड, आपल्याला काय पाहिजे आणि काय नको हे कायम सांगावं लागत असतं. त्यासाठी गरजलो ही चळवळ कामाला येऊ शकते. आपल्या मागण्या सरकारच्या प्लॅटफॉर्मवर ठेवायला असे बरेचसे प्लॅटफॉर्म आपल्याला तयार करावे लागणार आहेत की जेणेकरून आपल्या मागण्या, आम्हाला काय प्रकल्प पाहिजे, आम्हाला कशा प्रकारचे रोजगार पाहिजेत आणि काय नको आहे हे क्लिअर स्पष्टपणे सरकारला सांगण्यासाठी असे प्लॅटफॉर्म आपल्याला गरजेचे आहे. अगदी बरोबर सांगितलं सर. आणि गरजलो रे गरजलो या चळवळीमार्फत आम्ही नक्कीच हा मुद्दा पुढे आणू आणि यासाठी लोकांना प्रवृत्त करू. सर, आपल्याला प्रेक्षकांमधून एक प्रश्न आलेला आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग, सावंतवाडी अशा काही तालुक्यांना इको सेन्सिटिव्ह झोन मधून वगळण्यात येत आहे. त्यामुळे पुढे मानवी जीवनाला त्रास होणार आहे. तर यावर आपलं काय मत आहे? हा कळणे जे आहे ते तिकडे दोडामार्गच्या इथेच आहे. त्यामुळे माझा पूर्ण म्हणजे तेव्हापासूनचा अभ्यास आहे. तर आम्ही नंतर 2008 ला वगैरे जयराम रमेश त्यावेळी पर्यावरण मंत्री होते, त्यांना भेटून वगैरे बरेच लॉबिंग केल्यानंतर गाडगीळ समिती नेमण्यात आली होती आणि गाडगीळ समितीने पूर्ण पश्चिम घाट गुजरात पासून ते केरळ तामिळनाडू पर्यंतचा अभ्यास करून कुठे इको सेन्सिटिव्ह झोन करायचे हे ठरवलं होतं. इको सेन्सिटिव्ह झोनचा साधारण अर्थ असा आहे, म्हणजे एकदम टेक्निकॅलिटी मध्ये जात नाही, पण तिथे काही मानवी हस्तक्षेप पूर्णपणे नसतो. म्हणजे तिकडे प्रदूषणकारी प्रकल्प येऊ शकत नाही, मायनिंग होऊ शकत नाही किंवा मोनोकल्चर म्हणजे एका प्रकारची सिंगल लागवड, जंगल कापून लागवड होऊ शकत नाही. अशा प्रकारचं थोडी रिस्ट्रिक्शन मानवावर असतात. पण याचा म्हणजे घर बांधणं, रस्ता आणि इतर याच्यावर आणि गरजेपुरतं रेती उपसा याच्यावर काही रिस्ट्रिक्शन नसतात. परंतु म्हणून तर पूर्ण परिसरातली बराचसा एरिया त्यांनी हे केला होता. आणि आपल्याकडे सिंधुदुर्ग जिल्हा मॅक्झिमम फॉरेस्ट कव्हर असलेला आणि त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुका हा मॅक्झिमम फॉरेस्ट कव्हर असलेला होता, परंतु तो तिकडून वगळण्यात आला होता. या वगळण्यामध्ये साधारण मायनिंग लॉबी जी आहे, म्हणजे आता पूर्वी माहिती आपल्याला गोव्यामध्ये डेम्को, साळगावकर आणि बऱ्याचशा मायनिंग कंपन्या होत्या, पण गोव्यातलं मायनिंग आता खणून संपलंय किंवा काही बंदी आलेल्यामुळे त्यांची दोडामार्ग तालुक्यावर पूर्णपणे नजर आहे की इकडे येऊन आपण मायनिंग चालू करू आणि इकडे होईल. त्यामुळे आपले स्टॅलिन दयानंद जे वनशक्तीची आहेत त्यांनी एक याचिका केली होती, हा वाईल्ड लाईफ कॉरिडॉर आहे, टायगर कॉरिडॉर आहे, एलिफंट कॉरिडॉर आहे, म्हणून इकडे वगळावं आणि हा एरिया इको सेन्सिटिव्ह म्हणून घोषित करावा आणि कॉरिडॉर म्हणून घोषित करावा. आणि तसं 2013-14 साली कोर्टाने निर्णय दिलेला आहे, पण अजून सरकारमार्फत किंवा केंद्र सरकारमार्फत त्याच्याबाबत निर्णय न होता त्यांनी हा कॉरिडॉर पूर्णपणे घोषित केलाय असं झालेलं नाही, पण त्याची प्रक्रिया आपल्याकडे चालू आहे. ह्याच समजा या 23 गावामधला हा कॉरिडॉर जर झाला तर इकडचं मायनिंगचं संकट टळेल. त्यामुळे हा कॉरिडॉर होणं गरजेचं आहे. आणि तसं इतर जी गावं आहेत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जी पूर्वी इको सेन्सिटिव्ह होती, 388 गावं आता 3 महिन्यापूर्वी वगळण्यात आलेली आहेत. परत ती वगळू नये म्हणून त्यासाठी आपल्याला लॉबिंग करावं लागेल, आपल्याकडे शासनाकडे डिमांड करावी लागेल की गावं इको सेन्सिटिव्ह राहू दे. इको सेन्सिटिव्ह न राहण्यामागे म्हणजे विकासाला काही खरंच तर अडचण नसते, पण तिकडे जंगल तोडीला बंदी येऊ शकते, प्रदूषणकारी प्रकल्प येऊ शकत नाही, ते दगडाच्या ज्या क्वारी असतात म्हणजे खाणी असतात त्या तिकडे बंदी असू शकते. तर अशा आणि ह्या कोणाच्या असतात त्या काही
धनदांडग्या लोकांच्या असतात आणि मग ते सरकारवर प्रेशर टाकून बोलत असतात की इकडे तुम्ही इको सेन्सिटिव्ह करू नका. आणि मग लोकांमध्ये गैरसमज बऱ्याच प्रमाणावर पसरवले गेले की इको सेन्सिटिव्ह मध्ये तुम्ही घरी रिपेअर करू शकणार नाही किंवा हे करू शकणार नाही, असा खोटा गैरसमज पसरवला गेला होता. तसं काही नाही. बरोबर सर. आपण अजून असं म्हणतो की कोकण म्हणजे जणू स्वर्गच आहे, आणि हा स्वर्ग टिकवण्यासाठी चळवळ म्हणजे अर्थातच आपल्या कोकणातील निसर्ग टिकवण्यासाठीची चळवळ हा आमच्या चळवळींमधला एक मुद्दा आहे. तर यावरून कोकणवासियांना तुम्ही कोणतं आवाहन कराल? बी वोकल म्हणजे बोलत राहा. म्हणजे आपलं कोकण हम्म, निसर्ग पहिलं म्हणजे आपल्या डोक्यात एक क्लिअर कल्पना पाहिजे की आपल्या कोकणाच्या निसर्गाला काही केलं तरी हानी पोहोचवणारी नको. त्यासाठी बरोबर. हानी न कधी पोहोचवणार, कोकण आपल्या ताब्यात राहिला तर पहिलं म्हणजे मागणी असेल की आपली एवढी इच्छा आहे की आपली जमीन नाही विकली तर आपल्या हातात राहते. जेव्हा हम्म, जमिनी जातात त्यावेळी मग आपल्या हातात फारसं काही उरत नाही. त्यामुळे मग ते परप्रांतीय हम्म, जमिनी घेऊन सरकारला किंवा प्रकल्पांना देत असतात. त्याने जमिनी न विकणं हम्म, हा एक मोठा आपला एक आवाज झाला पाहिजे. आणि मगाशी म्हणालो तसं आपल्याला कसला विकास पाहिजे, म्हणजे काय हम्म, पाहिजे आपल्याला, कुठले प्रकल्प पाहिजेत आणि कुठले नको आहे स्पष्टपणे मांडणी सरकारकडे आपल्याकडे करण्यात आली आहे. आणि त्याचं प्रेशर आपल्या लोकप्रतिनिधीवर पाहिजे आणि लोकप्रतिनिधी सरकारवर पाहिजे. आणि या मागण्या कायमच त्यांच्या डोक्यावर बसून मान्य करून घेणं, असं हम्म, कोकणातून आपल्याला किंवा रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यामधून हा आवाज पूर्णपणे उठला पाहिजे की आम्हाला हे प्रकल्प पाहिजे, हे प्रकल्प नको. प्रत्येक ग्रामपंचायती तसे ठराव केले गेले पाहिजेत. कोकणी मंडळ आहेत मुंबईत, गाव मंडळ आहेत, त्यांच्याकडून असे ठराव केले गेले पाहिजे. अशी एक मुवमेंट आता चालू करावी असं आमचं मत आहे आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्नही चालू आहेत. तर हम्म, सर्वांपर्यंत हा संदेश पोहोचला पाहिजे की असं आम्ही एक ड्राफ्ट तयार करतोय की या गोष्टी आम्हाला पाहिजेत, या गोष्टी नको आहेत. आणि या मोठ्या बरोबर. संख्येने, लाखोंच्या संख्येने, जवळजवळ 100% कोकणी माणसांकडून अशी पत्र किंवा ड्राफ्ट सरकारकडे जात राहिले तर मग त्या सरकारला लोकांची मागणी म्हणून हे मान्यच करावं लागेल. बरोबर सर. अजून एक आपल्याला इथे प्रश्न आलेला आहे की हानिकारक प्रकल्पाचे छुपे समर्थक युवकांना कशा प्रकारे दिशाभूल करतात याची माहिती द्या. साधारणपणे काय होतं की आत्ताची पण पोझिशन अशी आहे की मुंबईवरून बऱ्याच लोकांची जॉब गेलेले आहेत. तर गावाला, हम्म, प्रत्येक गावात 100-200 जण वाढलेली आहेत, युवक आहेत त्यामध्ये. हम्म, हम्म, तर ते त्यांना हम्म, रोजगाराचं साधन दाखवत असतात की रोजगार मिळेल, रोजगार मिळेल. पण आजपर्यंतचा हम्म, अनुभव बघितला असेल की आता म्हणजे जयगड जिंदाल मध्ये बरेचसे परप्रांतीय आहेत रोजगारामध्ये. हे खेड हम्म, चिपळूणला इथे पण ते रोजगार आहेत आणि ते रोजगार पण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असतो. म्हणजे तू कुठल्या तरी हम्म, तिकडच्या नेत्याला, जो एस्टॅब्लिश नेता असतो त्याला सांगितलं असं, बाबा तू इकडे विरोध नाही झाला पाहिजे परिसरातून, तुला मी एक सफाईचं काम देतो, हम्म, दररोज तुला लेबर सप्लायचं काम देतो. आणि तो समजा त्यामध्ये त्याचं 12 तास शोषण होत असतं मुलाचं. हम्म, आणि त्याला वाईट अवस्थेत म्हणजे प्रदूषणकारी म्हणजे काही इक्विपमेंट नसताना पण काम करावं लागत असतं. आणि तो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असतो. उद्या प्रोडक्शन मागणी कमी झाली, प्रोडक्शन कमी झालं तर त्याला बसवलं जातं, म्हणजे काम नाही दिलं जातं. त्यामुळे रोजगार पण असा बरोबर आहे. कंटिन्यूस मिळत नाही, वाईट अवस्था मिळत जाते. आणि दुसरं, या रोजगारामुळे आपला निसर्ग किती खराब होत असतो आणि आपल्या एरियावरचा कंट्रोल निघून जातो. उद्या फक्त ती हम्म, CSR फंड कंपनीकडून मिळावा म्हणून सगळे नेते त्यांच्या मागे लागत असतात. हम्म, आणि मग तुमचा गावकऱ्यांचा, ग्रामपंचायतीचा साधारण कंट्रोल निघून जातो. ही परिस्थिती तुम्ही जिंदालच्या प्रकल्पात जयगड इथे आणि लोटे परशुराम मध्ये जाऊन बघू शकता की क्लिअरली तिकडे हम्म. गावकऱ्यांचा काहीही कंट्रोल नाहीये. तुमचं गाव तुमच्या हातातून गेलेलं असतं. बरोबर आहे सर. सर, आपण ज्यावेळेस रिफायनरीचा विचार करतो किंवा अशाच काही हानिकारक प्रकल्पांचा विचार करतो, त्यावेळेला जर ते थांबवायचं असेल तर आपल्याकडे एकच पर्याय शिल्लक राहिलेला असतो, तो म्हणजे विरोध. विरोध करणं हे स्थानिकांच्या हातात असतं. तर हा विरोध कशा प्रकारे केला जावा यासाठी तुम्ही स्थानिकांना काय सांगाल? आणि अजून एक गोष्ट इथे आवर्जून मला बोलावीशी वाटेल की हा विरोध आपण कायद्याच्या मार्फत सुद्धा करू शकतो. तर असे कोणते कायदे आहेत ज्यांचा वापर करून आपण हा विरोध करू शकतो आणि हे हानिकारक प्रकल्प तिथेच थांबवू शकतो? साधारणपणे पहिलं बोललो ना, आपल्या जे मागण्या आहेत ना त्या मागत राहिल्या पाहिजे. त्यामुळे जर आपण आधीच हम्म, मागण्या मागितल्या असत्या की आमच्या भागात असा प्रकल्प नको, तर असे प्रकल्प म्हणजे जैतापुराला हम्म, विरोध करा, परत ती कळणी मायनिंग झाली विरोध करा, परत जयगड जिंदालला विरोध करा, रिफायनरीला विरोध करा. म्हणजे आपण कुठे शांत बसायला किंवा विकास कामं करायला आपल्याला उसंतच भेटत नाही. तर आपल्याला एक तर म्हणजे बरोबर. पहिली मागणी
म्हणून हे आता पहिलं आपल्याला आता केलं पाहिजे की अख्ख्या कोकणातून आम्हाला असा प्रकल्प पाहिजे. हे प्रकल्पांचं अशा क्लिअर मागण्यासाठी मोठा आवाज आतापासूनच सुरू झाला पाहिजे आणि तो येत्या 6-8 महिन्यापर्यंत सरकारपर्यंत मोठ्या प्रमाणात त्याचा ओघ चालू राहिला पाहिजे. एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठे सरकार दरबारी किंवा इंटरनॅशनल घडामोडी काय घडतात आहेत अणुऊर्जेच्या क्षेत्रातल्या किंवा रिफायनरीच्या क्षेत्रातल्या, त्याच्याकडे पूर्ण लक्ष पाहिजे की प्रकल्प येतोय की तुमच्याकडे काय होते. मंत्रालयात तुमचा टच पाहिजे, इकडे कुठे जमिनीचे व्यवहार वाढलेत का, सडनली तुमच्या गावातल्या जमिनीचे व्यवहार वाढायला लागले की समजायचं तुमच्या गावात प्रकल्प येणार आहे. कोणतरी जमीनदार येतात आहेत, बाहेरचे येतात आणि जमीन घेतात आहेत, तर ते आपल्याला अलर्ट राहावं लागणार आहे एक तिकडे. तिसरं गोष्ट म्हणजे या ज्या प्रोसेसेस असतात मगाशी सांगितल्या तशा की प्रकल्प येताना काय काय प्रोसेस असतात. मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट मग EIA बनवायला सांगतं, मग जनसुनावणी असते, मग एन्व्हायरमेंट क्लिअरन्स असतो. एन्व्हायरमेंट क्लिअरन्स चॅलेंज करायचं तर आपल्याला ग्रीन कोर्ट असतं, म्हणजे हरित न्यायालय असतं. एन्व्हायरमेंटच्या केसेससाठी वेगळं न्यायालय असतं, त्याला NGT म्हणतात, नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल. तिथे त्या केसेस लढल्या जातात. हा कायद्याच्या व्याच्याने पण करतो. ग्रामसभेचे ठराव कंटिन्युअस घ्यायचे असतात. आणि एक सगळ्यांना आव्हान आहे की PBR, पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर म्हणून एक कायदा आहे, तो आता इम्प्लिमेंट होतोय. प्रत्येक गावाची जैवविविधता नोंदणी करतात आहेत आणि त्या नोंदणीमध्ये आपल्या गावात कुठलं फुल मिळते, कुठले पक्षी मिळते, कुठल्या वनौषधी मिळते याची नोंदणी करायची असते. जर तुम्ही याची नोंदणी करू शकाल तर हे PBR हे त्या प्रकल्पाविरुद्धचं मुख्य साधन ठरू शकतं. तुम्ही PBR प्रत्येक गावकऱ्यांनी आपल्या गावातल्या PBR ची काय स्थिती आहे चेक करा. काय डाऊट असतील तर आम्ही ओपन आउट मदत करायला. आणि ते स्ट्रॉंग PBR असेल म्हणजे आपल्या गावची खरंच जैवविविधता चांगली आपल्याला त्यामध्ये मांडता येऊ शकते आणि हे हत्यार होऊ शकतं पुढे प्रकल्प विरोधी. आणि एक दुसरं म्हणजे हा अजून 2 मार्ग राहिले होते. एक मी रस्त्यावरच्या आंदोलनाविषयी बोललोच नाही. एक म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे लिडरशिप गावची पाहिजे, एकत्रपणे समिती झाली पाहिजे आणि मग समितीने ते प्लॅनिंग करून मोर्चे असतील किंवा धरणं असेल, आझाद मैदानावर असेल, हे शांतताप्रिय मार्गाने तुमचा विरोध कंटिन्युअस दाखवत राहिलाच पाहिजे. असं नाही आज आंदोलन केलं की 2 महिन्यांनी ते काही झालं. हे कारण नाणार रिफायनरी विरुद्धचं आंदोलन 2017 सुरू झालं. ते कंटिन्युअस म्हणजे दररोज काही ना काही घडत होत्या. लोकांनी आपल्या सगळी जे घरचे काम दाम सगळं बाजूला ठेवून 14 गावातल्या लोकांनी जो लढा तो खरंच अभ्यासावा असा आहे. आणि त्यांनी त्या चिकाटीने तो प्रकल्प रद्द करून दाखवला. तशीच चिकाटी म्हणजे एकदा तुम्हाला काय हटवायचं असेल, एक ध्येय पकडलं तर ते सोडायचं नाही. कंटिन्युअस भले मध्ये निराशेचे क्षण पण येतात, आपलीच माणसं काही दगा देतात, आपल्याकडे पण दगा देऊन दुसरीकडे जातात, समर्थक काही ना काही चाली खेळत असतात. अशा वेळी एकत्र राहून रस्त्यावरचं आंदोलनही आपल्याला ते करावं लागतं. आणि पेपरमध्ये मीडिया एक मॅनेजमेंट करावी लागते, त्यांना बातम्या द्याव्या लागतात. तर त्यांच्याशी संबंध नीट ठेवून वगैरे म्हणजे पेपरमधून आपल्या आंदोलनाचं कव्हरेज मिळणं. सोशल मीडियाचा चांगला वापर करू शकतो आपला विषय करण्यासाठी, कारण नाणार रिफायनरीसाठी सोशल मीडियाच्या वातावरण बदलून टाकलं होतं पूर्ण. कारण साधारण सामान्य कोकणी माणसाला कोकण ग्रीन राहावं असंच वाटतं. 95 ते 99% कोकणी माणसांना असंच वाटत असतं. तर त्यांना एकत्र वाटत असणं, घरी बसून वाटत असणं आणि त्यांचा प्रत्यक्ष सहभाग घेणं यामधली दरी खूप आहे. त्यामुळे मॅक्झिमम लोकांना, कोकणी माणसाला एक या चळवळीत आणावं असं वाटतं. बरोबर सर, खूप विरोधासाठी खूप छान माहिती तुम्ही दिलीत आणि नक्कीच यावर आवाज उठवला जाईल. गराजलो रे गराजलो टीम तर्फे सुद्धा आम्ही या सगळ्या गोष्टींवर विचार करू आणि त्यावर नक्कीच आवाज उठवू. खरं तर जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प व जगातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प हे कोकणासाठी भूषण नाही तर दूषण आहे. आपण वळूया आपल्या शेवटाकडे सर. आपण गराजलो रे गराजलो ही जी चळवळ सुरू केलेली आहे, तर या चळवळीविषयी तुमचं मत काय आहे सर? आणि या चळवळीला कोणत्या स्वरूपात हातभार लावायला तुम्हाला आवडेल? खरंच म्हणजे कोकणात एकत्रितपणे यायला पाहिजे. म्हणजे पूर्वी कोकणी माणसाला दूषणं दिली जायची की ते सहकार आणू शकत नाही किंवा एकत्रितपणे काम होऊ शकत नाही. पण आता चित्र बदललेलं मला दिसतंय. कोकणी माणूस खांद्याला खांद्या लावून सर्वत्र एकत्र एक सिंगल कोकणी अस्मिता ही तयार होते आहे. त्यात गराजलो रे गराजलो सारख्या चळवळींचा खूप फायदा आहे. तर तुम्हाला फक्त एक संघटनात्मक बांधणी
म्हणजे गराजलो चळवळ कोकणातली चळवळ, तर कोकणातली चळवळीमध्ये प्रत्येक तालुक्याचा प्रतिनिधी असेल, जिल्ह्याचा प्रतिनिधी असेल, त्याचं ते स्ट्रक्चरल हे झालं पाहिजे आणि काहीतरी नेहमी एखादा प्रोग्राम घेतला पाहिजे. म्हणजे सांगितलं पीबीआर, प्रत्येक गावाचं पीबीआर म्हणजे जैवविविधतेची नोंदणी झाली आहे का त्याच्या संदर्भात मांडणी तशी झाली पाहिजे. आणि नंतर लागवडी संदर्भात काही विषय असतील की लागवडी संदर्भात एक्सपर्ट असतील, तर ते आता तर तुमचं ते मुलाखतीचं सेशन आहे ते चांगलं आहे, पण याच्यानंतरची स्टेप तुमची ग्राउंड लेवलची असली पाहिजे. म्हणजे पर्टिक्युलरली एखाद्या गावात एक पायलट प्रोजेक्ट उभा करणं, बाबा असं बघा इकडे या गावाने या गावाला आम्ही ही बांबू लागवड करून दिली किंवा यांचं एक प्रोडक्ट जे होतं त्याला मुंबईत किंवा पुण्यामध्ये मार्केट मिळवून दिलं. असे एक एक उपक्रम हातात घेतले ना, मग ते इतर तालुक्यात ते रिपीट करता येतात. त्या तालुक्यात तुमचं तसं संघटन असतं. अशा प्रकारे संघटनात्मक बांधणी करून पायलट प्रोजेक्ट करून घेतले ना, तर ते ऍक्च्युअल होतं. म्हणजे आता जर तुमचं प्रचार आणि प्रसाराचं जे चाललंय ते योग्यच आहे, पण याची पुढची स्टेप म्हणजे कदाचित लॉकडाऊन उघडल्यावर ग्राउंड लेवलला गावात जाऊन एखादे छोटे छोटे उपक्रमापासून सुरुवात करणे ही पुढची स्टेप असली. बरोबर आहे सर. आणि तुम्ही जसं म्हणालात तसं आमचं प्लॅनिंग अर्थात ठरलेलं आहे, पण आता लॉकडाऊनमुळेच आम्ही थांबलेलो आहोत. लॉकडाऊन सुटल्यावर आम्हाला स्थानिक पातळीवर जाऊन काम करता येईल आणि अगदी गावागावातल्या प्रत्येक घराघरामध्ये ही चळवळ आम्हाला पोहोचवायचीच आहे आणि त्या दृष्टीने आम्ही अर्थात पावलं उचलणारच आहोत. धन्यवाद सर, तुम्ही आज आम्हाला इथे खूप छान माहिती दिली. मुळात रिफायनरी हा सध्याचा कोकणातला खूप गंभीर आणि महत्वाचा विषय आहे आणि त्यावरच आपण आजची मुलाखत घेतली आणि या माध्यमातून लोकांपर्यंत खूप चांगली माहिती पोहोचलेली आहे आणि नक्की विरोध कशा प्रकारे केला जावा त्यासाठी अजून कोणकोणते मार्ग आहेत आणि मग हे सोडून सुद्धा कोणत्या व्यवसायात लोकांनी उतरलं पाहिजे अशा सगळ्या गोष्टींचा सार आज तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून आम्हा सर्वांना दिलेला आहे. आणि नक्कीच या रिफायनरीसाठी आपली स्थानिक जनता सुद्धा विरोध करेल आणि हे असे हानिकारक प्रकल्प नक्कीच धुडकावून लावेल. तर धन्यवाद सर, तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी आणि पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि प्रेक्षक हो, आपण भेटूया अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वासोबत पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत घरीच राहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.